आज आपण आयसोमेरिझम बद्दल डिस्कस करू. स्पेशली त्याच्यामध्ये आयसोमेरिझम इन अल्कोहोल्स याच्यावर डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयसोमेरिझम कशाला म्हणायचं हे माहीत आहे. काय म्हणतो आपण? 2 or more compounds having same molecular formula but different properties are known as isomers of each other and the phenomenon is known as isomerism. आणि हे दोन प्रकारामध्ये आपण विभागलेलं आहे. एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं स्टिरिओ आयसोमेरिझम. आता हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम काय आहे? तर 2 or more compound having same molecular formula but different structural formula are known as structural isomers of each other and the phenomenon is known as structural isomerism. आता याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये नेमका कशात फरक आहे त्याच्यावरून सुद्धा या स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे अनेक प्रकार केलेले आहेत. जर त्यांच्या कार्बन चेनमध्ये, नेचर ऑफ कार्बन चेनमध्ये फरक असेल तर त्यांना चेन आयसोमर्स म्हटलेलं आहे. आता समजा आपण हे 4 कार्बनचा अल्कोहोल की ज्याचा फॉर्म्युला C4H9OH. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दोन कंपाऊंड एकमेकांचे आयसोमर होण्यासाठी त्यांनी कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? तर दे मस्ट हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहिली कंडिशन. जर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतील तरच ते दोन एकमेकांचे आयसोमर्स होऊ शकतात. तर आता या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे आपल्याला असे 4 अल्कोहोल मिळतात. पहा, OH फंक्शनल ग्रुप असणाऱ्याला आपण काय म्हणतो? अल्कोहोल म्हणतो. X फंक्शनल ग्रुप असला असेल तर त्याला हलाइड म्हटलं असतं. NH2 असला असता तर अमाइन म्हटलं असतं. असे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड असतात. तर आता हा दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा, हा तिसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा आणि हा चौथा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा. म्हणजे या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानं, की जो मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाचा आहे? अल्कोहोलचा आहे, की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. तर त्याचे किती वेगवेगळे आयसोमर्स होतात म्हटलं तर आपण 4 आयसोमर्स होतात म्हणू शकतो. तर आता या दोनपैकी कोणताही एक आणि या दोनपैकी कोणताही एक, या दोघांमध्ये कशात फरक आहे? तर याच्यामध्ये कार्बन चेन कशी आहे? स्ट्रेट चेन आहे. कोणताही कार्बन 2पेक्षा जास्त कार्बनला अटॅच नाही या दोन्हीमध्ये. पण या दोनमध्ये काय, एक कार्बन असा आहे की जो 2पेक्षा जास्त कार्बनला अटॅच आहे. इथला हा कार्बन की जो 1, 2, 3, इथला हा कार्बन की जो 1, 2, 3 कार्बनला अटॅच आहे. म्हणून हे दोन्ही काय झाले? ब्रँच्ड चेन कंपाऊंड. आणि हे काय झाले? स्ट्रेट चेन कंपाऊंड. मग आता आपण याला समजा A, B, C, D असे नावं दिले तर A or B अँड C or D हे एकमेकांचे कोणते आयसोमर आहेत म्हटलं तर काय म्हणू शकतो? चेन आयसोमर. मीन्स दे मस्ट हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट नेचर ऑफ कार्बन चेन आर दी चेन आयसोमर्स. त्यानंतर दुसरा प्रकार याच्यामध्ये कोणता आहे? पोझिशनल आयसोमर. आता पोझिशनल आयसोमेरिझममध्ये कसं आहे? त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सारखा असलाच पाहिजे, नो डाऊट. नेचर ऑफ कार्बन चेन पण सेम असली पाहिजे. फक्त पोझिशन ऑफ सबस्टिट्युएंट ऑर फंक्शनल ग्रुप कसं असलं पाहिजे? डिफरंट असलं पाहिजे.
मग आता हे ए आणि बी दोघांमध्ये 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, दोघांमध्ये OH फंक्शनल ग्रुप आहे, पण एकामध्ये OH पहिल्या कार्बनवर आहे तर दुसऱ्यामध्ये OH दुसऱ्या कार्बनवर. यांचं IUPAC नेम जर आपण लक्षात घेतलं तर याचं काय होईल, ब्युटेन 1 ऑल होईल आणि याचं काय होईल, ब्युटेन 2 ऑल होईल. मग आता दोन्ही ब्युटेनॉल आहेत, पण 1 आणि 2 हे काय, त्यांचे पोझिशन रिप्रेझेंट करतात फंक्शनल ग्रुपचे, म्हणून ए आणि बी हे काय असणार आहेत, पोझिशनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. तसंच सी आणि डीचे IUPAC नेम लिहिले तर काय होते, लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची दोघांमध्ये आहे, हे असं दोघांमध्ये दुसऱ्या कार्बनवर मिथिल आहे, म्हणजे काय नाव होईल, या सीचं नाव होईल 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल आणि या डीचं नाव होईल 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. म्हणजे दोन्ही 2 मिथिल प्रोपेनॉल आहेत, एक 1 आहे तर दुसरा 2 आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट काय करायचं म्हणते, A and B are positional isomers of each other. Similarly, C and D are also the positional isomers of each other because they have same nature of carbon chain, same functional group, but there is difference in position of functional group. Therefore, they are the positional isomers of each other. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून आपल्याला या आयसोमेरिझम मधला प्रकार सांगायचा जमतो, तो म्हणजे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे फंक्शनल ग्रुप कशाला म्हणायचं ते. आटम ऑर ग्रुप ऑफ आटम ऑन विच प्रॉपर्टीज ऑफ दॅट मॉलिक्यूल मेनली डिपेंड्स. आटम ऑर ग्रुप ऑफ आटम विदिन दी मॉलिक्यूल ऑन विच प्रॉपर्टीज ऑफ दॅट मॉलिक्यूल मेनली डिपेंड इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH आहे. अल्कोहोल की जे मोनोहायड्रिक सॅच्युरेटेड अलिफॅटिक अल्कोहोल्स आहेत, त्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CnS2n+2O किंवा CnS2n+1-OH असा लिहितो आपण. पण हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये रूपांतरित करू शकतो. कसा, तर इथला हा H या 2n+1 मध्ये ॲड केला की ते 2n+2 होतो. मग आता आपण समजा 2 कार्बनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला याच्यावरून, म्हणजे n = 2 ठेवलं तर आपल्याला काय होते, C2 2 × 2 4 + 2 6 S6 आणि O असा मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो, किंवा n = 2 ठेवलं तर. मग आता याचे किती वेगवेगळे कंपाऊंड मिळू शकतात आपल्याला, तर 2 कार्बन आहेत, आपण असं लिहिलं. ऑक्सिजन डायव्हॅलंट असल्यामुळं त्याला एका कार्बनला अटॅच करून त्याला एक हायड्रोजन दिला. आता 5 हायड्रोजन उरलेले आपण असे लिहिले. आता हा कंपाऊंड कोणत्या होमोलॉगस सिरीजचा झाला तर काय म्हणू शकतो, धिस बिलॉंग टू अल्कोहोल्स. आता ऑक्सिजन डायव्हॅलंट असल्यामुळं अगोदर आपण ऑक्सिजन लिहिला आणि त्याला 2 कार्बन अटॅच केले, कार्बन टेट्राव्हॅलंट आहे, आणि रिमेनिंग हायड्रोजन जे आहेत, म्हणजे आता जे हायड्रोजन आहेत त्याला असे अटॅच केले आपण. तर काय झालं, मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच व्हायला, CH3O CH3 अशा टाईपचा. पण आता हा कंपाऊंड अल्कोहोल नाही राहिला, हा इथर झालेला आहे, COC लिंकेज असणारा इथर. म्हणजे एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला 2 होमोलॉगस सिरीजचे आपल्याला एक्झाम्पल देतो. त्या दोघांमध्ये काय फरक आहे, तर फंक्शनल ग्रुप वेगवेगळा आहे, म्हणून हे इथिल अल्कोहोल आणि डायमिथिल इथर हे एकमेकांचे काय आहेत, तर फंक्शनल ग्रुप आयसोमर्स ऑफ ईच अदर आहे म्हणू शकतो. म्हणजे डेफिनेशन काय होणार आहे, 2 or more compounds having same molecular formula but different nature of functional group are known as functional group isomers of each other. म्हणजेच आता
अल्कोहोल फॅमिलीचा फंक्शनल ग्रुप आयसोमेरिक होमोलॉगस सिरीज कोण आहे म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, इथर किंवा अल्कोहोल्स अँड इथर्स आर रिलेटेड टू इच अदर ॲज पर्यायामध्ये चेन आयसोमर्स, पोझिशनल आयसोमर्स, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स असे पर्याय दिले तर आपल्याला काय म्हणतात ते दे आर फंक्शनल ग्रुप आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे अल्कोहोलमध्ये चेन आयसोमेरिझम आहे, पोझिशनल आयसोमेरिझम आहे आणि फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम आहे. त्यानंतर अजून एक प्रकार आहे याचा मेटामेरिझम. मेटामेरिझम कोण इंडिकेट करते, ज्यांचा फंक्शनल ग्रुप एकापेक्षा जास्त व्हॅलन्सीचा आहे, म्हणजे त्यांचा फंक्शनल ग्रुप पॉलिव्हॅलंट आहे, असेच ऑर्गॅनिक कंपाऊंड मेटामेरिझम एक्झिबिट करतात. मग अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप जो OH आहे तो कसा आहे, मोनोव्हॅलंट आहे, म्हणून अल्कोहोल डज नॉट एक्झिबिट मेटामेरिझम असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अजून एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा प्रकार आहे टाटोमेरिझम. तिथं काय म्हणायचं ते आपल्याला, म्हणजे त्याचं एक्झाम्पल देऊन व्यवस्थित आपल्याला कळू शकेल. आपण समजा हा असा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल घेतला की ज्याला आपण व्हिनिल अल्कोहोल म्हणतो पहा. तर याच्यामध्ये काय होऊ शकते, हा बॉन्ड समजा इथं असा शिफ्ट झाला आणि हा हायड्रोजन या कार्बनवर मायग्रेट झाला, तर आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळतो की जो फॉर्म्युला कसा असणार आहे, हे अशा टाईपचा. मग आता हा जो कंपाऊंड आहे तो OH ग्रुप आहे, म्हणजे तो हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे, अल्कोहोलमध्ये आला. आणि OH ग्रुप जेव्हा sp2 कार्बनला अटॅच असतो तेव्हा आपण त्याला व्हिनिलिक अल्कोहोल म्हणतो. आणि या पर्टिक्युलर कंपाऊंडचं नाव काय, व्हिनिल अल्कोहोल. आणि हा कंपाऊंड काय, ॲसिटाल्डिहाइड आहे किंवा त्याला आपण IUPAC मध्ये इथेनॉल म्हणतो. आता याच्यात आपल्याला काय लक्षात येते, हे फंक्शनल ग्रुप आयसोमर सारखंच आहे, कारण दोन वेगवेगळ्या क्लासला बिलॉंग व्हायले, ह्या अल्कोहोलला आणि हा अल्डिहाइडला असं म्हणू शकतो. तर स्पेशल टाईप ऑफ फंक्शनल ग्रुप आयसोमर अराइज्ड ड्यू टू शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड अँड हायड्रोजन आर नोन ॲज टाटोमर्स म्हणू शकतो. म्हणून अल्कोहोलमध्ये असणाऱ्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझमपैकी कोणकोणते आयसोमेरिझम हे स्ट्रक्चरलपैकीचे अल्कोहोल एक्झिबिट करतात म्हटलं तर चेन, पोझिशनल, फंक्शनल ग्रुप आणि अनसॅच्युरेटेड अल्कोहोल असतील, म्हणजे व्हिनिलिक अल्कोहोल असतील तर दे कॅन एक्झिबिट टाटोमेरिझम असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इन अल्कोहोल्सबद्दल कोणकोणते, चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, त्यानंतर टाटोमेरिझम, दीज आर दी आयसोमर्स एक्झिबिटेड बाय अल्कोहोल्स. चेनचे एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्युटेन 1 ऑल अँड 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल हे चेन आयसोमर. पोझिशनलचे एक्झाम्पल सांगायचे झाले तर प्रोपेन 1 ऑल, प्रोपेन 2 ऑल. फंक्शनल ग्रुपचे एक्झाम्पल सांगायचे झाले तर हे इथेनॉल अँड डायमिथिल इथर. त्यानंतर टाटोमरचे एक्झाम्पल सांगायचे झाले तर व्हिनिल अल्कोहोल अँड ॲसिटाल्डिहाइड आर टाटोमर्स ऑफ इच अदर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या आयसोमेरिझममध्ये दुसरा प्रकार जो आहे तो कोणता आहे, स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम कशाला म्हणायचं तर दोन ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे, पण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ द ॲटम इन स्पेस कशी आहे, डिफरंट आहे. तशांना आपण काय म्हणायचं आहे, स्टिरिओ आयसोमर्स म्हणायचं आहे. आणि या स्टिरिओ आयसोमरमध्ये काय केलेलं आहे, मेजर दोन प्रकार सांगितलेले आहेत पहा. एक जिओमेट्रिकल आणि दुसरं ऑप्टिकल म्हणू शकतो.
तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आपल्याला काय तो आल्किन असला पाहिजे, हे अशा टाईपचा CAB डबल बॉन्ड CAB वेअर A इज नॉट इक्वल टू B. तर असा एखादा आपण आल्किन की ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे असं आपण घेतला, तर हा H आहे, इथं CH3 आहे, इथं C आहे, इथं OH आहे, इथं CH3 आहे. आता इथं कंडिशन काय, डबल बॉन्डच्या कार्बनवरचे दोन्ही ग्रुप सारखे नसले पाहिजे. आता हा व्हिनिलिक अल्कोहोल झाला. आता आपण काय, हे सिमिलर ग्रुप डबल बॉन्डच्या एका साईडला आहेत पहा, या साईडला, आणि त्यामुळं अशा आयसोमरला आपण काय म्हणायचं आहे, सिस आयसोमर म्हणायचं. मग आता याचा दुसरा जो आहे ट्रान्स जो आहे तो कसा असणार आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल, पण डबल बॉन्ड भोवतालची स्पेसमधली जी अरेंजमेंट आहे ती कशी असणार आहे, ही अशा टाईपची असणार आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सारखा आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे सेट ऑफ बॉन्डिंग दाखवणारा फॉर्म्युला, याच्यात डबल बॉन्ड आहे, याच्यात डबल बॉन्ड आहे, याच्यात COH बॉन्ड आहे, याच्यात COH बॉन्ड आहे, याच्यात CCH3 दोन बॉन्ड आहेत, याच्यात सुद्धा CCH3 दोन बॉन्ड आहेत. म्हणजे दोघांमधलं सेट ऑफ बॉन्डिंग कसं आहे, सेम आहे, पण त्या बॉन्डचं ओरिएंटेशन इन स्पेस कसं आहे, डिफरंट आहे. मग असे पहिल्यांदा काय झाले, स्टिरिओ आयसोमर झाले. आणि स्टिरिओ आयसोमरमधल्या कोणत्या प्रकारात म्हटलं तर जिओमेट्रिकल आयसोमरमध्ये. मग हा जर सिमिलर ग्रुप लाय ऑन सेम साईड ऑफ डबल बॉन्ड त्याला सिस आयसोमर म्हटलं, तर सिमिलर ग्रुप लाय ऑन अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड त्याला आपण काय म्हणणार, ट्रान्स आयसोमर म्हणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम हे अल्कोहोल दाखवतात. पण कोणते अल्कोहोल म्हटलं तर व्हिनिलिक टाईप ऑफ अल्कोहोल म्हणू शकतो, की जिथं OH हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्टिकल आयसोमेरिझम हे कोणते कंपाऊंड दाखवतात, तर जे कंपाऊंड सिमेट्रिक नाहीत, म्हणजेच कसे आहेत तर असिमेट्रिक आहेत, म्हणजेच अजून कसे आहेत म्हटलं तर ते डिसिमेट्रिक किंवा कायरल कंपाऊंड, म्हणजे ज्या कंपाऊंडचं कोणत्याही पद्धतीनं दोन सारख्या भागामध्ये विभाजन होऊ शकत नाही, त्यांना आपण असिमेट्रिक कंपाऊंड म्हटलेलं आहे. त्यालाच आपण डिसिमेट्रिक कंपाऊंड म्हटलेलं आहे, त्यालाच आपण केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये कायरल कंपाऊंड म्हटलेलं आहे. तर हे कायरॅलिटी ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये केव्हा येऊ शकते, जेव्हा त्यांच्यामध्ये एक किंवा अनेक कायरल सेंटर किंवा असिमेट्रिक कार्बन किंवा डिसिमेट्रिक कार्बन असतो तेव्हा. मग आता हा असिमेट्रिक किंवा डिसिमेट्रिक किंवा कायरल कार्बन काय असतो, तर तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो, म्हणजे त्याला 4 सिंगल बॉन्ड असतात, नो डाऊट. पण तो कार्बन 4 वेगवेगळे ग्रुप किंवा आटम्स कॅरी करतो. म्हणजे असं ABCD वेअर A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C इज नॉट इक्वल टू D अशा टाईपचं असलं पाहिजे. मग असं जर कंपाऊंड असेल तर त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट येतात. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ह्या कशा असतात म्हटलं तर दे आर नथिंग बट दी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर्स ऑफ इच अदर. म्हणजे दुसऱ्याची ही काय असणार आहे, अशा टाईपची मिरर इमेज. कसं असणार आहे, हे आता D इथं दिसेल, हे A इथं राहील, त्यानंतर B असा जाईल, आणि आता हे C असा राहील. दीज आर दी 2 डिफरंट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार आहे, CABCD. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम सेट ऑफ बॉन्ड असणार आहे, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, पण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ही कशी असणार आहे, यांची डिफरंट असणार आहे. तर तशा त्या दोन कंपाऊंडला आपण एकमेकांचे काय म्हणायचं, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. का म्हणायचं,
तर हे असे कंपाऊंड जेव्हा आपण प्लेन पोलराइज्ड लाईटला एक्सपोज करतो तेव्हा एक कंपाऊंड त्या प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करतो, तर दुसरा काय करतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करतो. म्हणजे दी कंपाऊंड हॅव्हिंग टेंडन्सी टू रोटेट दी प्लेन पोलराइज्ड लाईट आर नोन ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. and the compound having same molecular formula, same structural formula, but different action on plane polarized light are termed as optical isomers. म्हणजे त्यांच्या ऑप्टिकल रोटेशन मध्ये फरक असला पाहिजे. मॉलिक्युलर आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असून प्लेन पोलराइज्ड लाईटला जेव्हा एक्सपोज करले तेव्हा ते काय करतील, डिफरंट रोटेशन दाखवतील. तशांना आपण काय म्हणायचं आहे, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. मग अल्कोहोलमध्ये कोणता येतो, तर आपण इथं 4 अल्कोहोल लिहिले सुरुवातीला. हे पहा C4H9चे. आता याच्यामध्ये आपल्याला कार्बन ओळखायला जमला पाहिजे, कोणता, कायरल कार्बन. प्रत्येक कार्बन टेट्राव्हॅलंट असतोच, नो डाऊट. आता या पहिल्या ए मध्ये या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, ते तिन्ही सारखेच आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी इज नॉट इक्वल टू डी. मग इथं हा कार्बनसुद्धा त्याच्यामध्ये येत नाही, हा सुद्धा येत नाही, कारण 2 हायड्रोजन आहेत, सारखे आहेत. हा सुद्धा येत नाही, हा सुद्धा येत नाही. म्हणजे हा ब्युटेन 1 ऑल हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकणार नाही. मग पुन्हा आपण या बीकडे आलो. हा कार्बन कायरल आहे का, नाही, याला 3 सारखे आहेत. हा कार्बन आहे का, नाही, याला 2 सारखे आहेत. हा कार्बन आहे का, नाही, याला 3 सारखे आहेत. मग या सेकंड नंबरच्या कार्बनबद्दल विचार करू. या कार्बनचे 4 ग्रुप कोणते, तर एक हा OH आहे, दुसरा हा CH3 आहे, तिसरा हा हायड्रोजन आहे आणि चौथा हा इथिल ग्रुप आहे. आता हे 4ही ग्रुप कसे आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजेच हा कंपाऊंड कसा आहे, असिमेट्रिक आहे, डिसिमेट्रिक आहे किंवा कायरल आहे. म्हणजे दिस कंपाऊंड कॅन एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे हा जरी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला असला तरी याचे 2 वेगवेगळे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट होऊ शकतात. आता तुम्ही म्हणसाल ते कसे असतील, तर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आपल्याला असे दाखवायला जमतात. कार्बनच्या 4 व्हॅलन्सी, एक अशी गेलेली, दुसरी हे अशी आलेली, तिसरी. आता समजा आपण याला हे अशी एक, नंतर हे अशी एक आणि एक अशी, अशा टाईप. आता हे डॉटेड लाईननं दाखवलेलं जे आहे ते आपण काय समजायचं, प्लेनच्या पाठीमागं गेलेलं, आणि हे असं सॉलिड लाईननं दाखवलेलं जे आहे ते काय समजायचं, या प्लेनच्या बोर्डच्या वर आलं असं समजायचं. मग आता तो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, हे बी फॉर्म्युला. तर याचा हा CH3 इथं लिहिला. त्यानंतर हा त्या कार्बनचा H आपण इथं लिहिला, आणि हा इकडचा C2H5 असा इथं लिहिला, आणि OH इथं लिहिला. तर हे एक 3 डायमेन्शनल अरेंजमेंट झालेली आहे. मग याची मिरर इमेज काय असेल, तर इथं आपण हे आरसा, तर आरशामध्ये आपल्याला कसं दिसेल, हा कार्बन, हे CH3, हा OH इकडं आलेला, नंतर हा H इकडं, आणि हा C2H5. तर आता हे 2 3 डायमेन्शनल अरेंजमेंट एकमेकांवर सुपरइम्पोज होत नाहीत, बसत नाहीत. म्हणजे 2 वेगवेगळ्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहेत. मग वेगळ्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असल्या पाहिजेत. म्हणजे आयसोमर होण्यासाठी काय, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा तर असलाच पाहिजेत, पण दुसरी गोष्ट काय, त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. मग त्या प्रॉपर्टीचं वेगळेपण त्यांच्या स्ट्रक्चरल, म्हणजे 2 डायमेन्शनल अरेंजमेंटवरून असेल तर त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये घेतो आपण. आणि पण ते
थ्री डायमेन्शनल अरेंजमेंटवरून असेल तर त्याला स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये घेतो. आणि स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये जर त्या दोघांचा फरक त्यांच्या ऑप्टिकल रोटेशनमध्ये असेल तर त्यांना आपण ऑप्टिकल आयसोमर म्हणू शकतो. मग आता हे असे दोन कंपाऊंड, दोन सॅम्पल आपण यांच्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केला तर समजा या कंपाऊंडनं त्याला क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट केलं तर हा कंपाऊंड काय करेल, त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करेल. मग आता हे दोन काय, यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे, पण थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट कशी आहे, वेगवेगळी. आता तुम्ही म्हणाल वेगळी कशी, तर या मिथिलच्या राईटला OH आहे तर इथं या मिथिलच्या लेफ्टला OH आहे, म्हणून ही थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट वेगळी, म्हणून हे स्टिरिओ आयसोमर झाले. मग याला ऑप्टिकल का म्हणायचं, तर ऑप्टिकल रोटेशन प्लेन पोलराइज लाईटमधून यांच्यामधून लाईटला त्या पास केलं तर हा क्लॉकवाईज डायरेक्शन, हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणून या दोघांना एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. आणि जो त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करतो त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड म्हणायचं, आणि जो लेफ्ट साईडला रोटेट करतो त्याला लिओ रोटेटरी कंपाऊंड म्हणायचं. आता याचं लॉंगेस्ट चेन किती आहे, 4 कार्बनची, ब्युटेन आहे, दुसऱ्यावर OH आहे, ब्युटेन 2 ऑल आहे. पण हा वाला जो ब्युटेन 2 ऑल जो आहे तो काय होईल, डी ब्युटेन 2 ऑल होईल, आणि हा काय होईल, एल ब्युटेन 2 ऑल. दोन्ही ब्युटेन 2 ऑल आहे, पण एक कसा आहे त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईट साईडला रोटेट करणारा आणि दुसरा कसा आहे लेफ्ट साईडला रोटेट करणारा. अशांना आपण काय म्हणायचं, ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ इच अदर म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे प्रकारचे आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम हे अल्कोहोल एक्झिबिट करतात, हे आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये, ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. मग आता समराईज करताना अल्कोहोलचे वेगवेगळे आयसोमर्स कोणते म्हटलं तर एक काय होईल, चेन आयसोमेरिझम, दुसरं कोणतं होईल पोझिशनल आयसोमेरिझम, तिसरं कोणतं होईल फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, चौथं कोणतं होईल टाटोमेरिझम, पाचवं कोणतं होईल जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, आणि सहावं कोणतं होईल म्हटलं तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता याचे एक्झाम्पल सांगताना चेन आयसोमेरिझमचं काय म्हणू शकतो, एन ब्युटील अल्कोहोल आणि आयसोब्युटील अल्कोहोल हे काय असतील, चेन आयसोमर्स असतील. इथं आपण एक्झाम्पल लिहिलेले होते बघा परत एकदा. हा जो आहे ए काय एन ब्युटील अल्कोहोल आहे, आणि हा जो सी आहे तो आयसोब्युटील अल्कोहोल. या दोघांच्या नेचर ऑफ कार्बन चेनमध्ये फरक आहे म्हणून ते चेन आयसोमर्स झाले. नंतर दुसरं कोणतं आहे पोझिशनल आयसोमर. मग याची एक्झाम्पल सांगताना आपण हे सिम्पलेस्ट आणि फर्स्ट एक्झाम्पल कोणतं म्हटलं तर प्रोपेन 1 ऑल आणि 1 ऑल आणि प्रोपेन 2 ऑल असं आपण म्हणू शकतो. नंतर आता यांचे फॉर्म्युले जर आपण बघितले, प्रोपेन 1 ऑल कसा असणार आहे, हा प्रोपेन इथं OH CS2 CS2 CS3, आणि प्रोपेन 2 ऑल कसा असेल तर हा OH इथं. म्हणजे हे दोन काय झाले पोझिशनल आयसोमर्स ऑफ इच अदर. नंतर फंक्शनल ग्रुपमध्ये आपण काय सांगितलं, इथिल अल्कोहोल आणि डायमिथिल इथर. त्यानंतर टाटोमरमध्ये काय सांगितलं, व्हिनिल अल्कोहोल आणि ॲसिटाल्डिहाइड. जिओमेट्रिकलमध्ये काय सांगितलं ते सिस आणि ट्रान्स, आणि ऑप्टिकलमध्ये काय सांगितलं डेक्स्ट्रो रोटेटरी ब्युटेन 2 ऑल आणि लिओ रोटेटरी ब्युटेन 2 ऑल. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक पॉईंट आपण असा बघू, आपण काय केलं, हे जे 4 अल्कोहोल आहेत यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हटलं तर C4H10O हा होतो. आणि आपण
डिस्कस केलेलं आहे की अल्कोहोल आणि इथर हे एकमेकांचे फंक्शनल ग्रुप आयसोमर आहे. मग या फॉर्म्युल्याचे फंक्शनल ग्रुप या फॉर्म्युल्याचे अल्कोहोल्स किती होतात म्हटलं तर ABCD 4 होतात म्हणू शकतो. अल्कोहोल किती 4 व्हायले. आणि याच फॉर्म्युल्याचे इथर्स किती होतील म्हटलं तर आता बघा 4 कार्बन म्हटल्यानंतर इथर लिहिताना आपल्याला COC बॉन्ड लागतो. मग हे 4 कार्बन आले. मग आपण या 3 कार्बनला असं लिहू शकतो की असं. आणि 4 कार्बन आपण 2चे 2 गट पाडू शकतो. म्हणजे या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे 4 काय होतील अल्कोहोल होतील आणि 3 काय होतील इथर होतील. म्हणजे टोटल कंपाऊंड रिप्रेझेंटेड बाय धिस मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O किती असतील म्हटलं तर 7 म्हणू शकतो. त्यातले 3 काय असतील इथर्स असतील आणि 4 काय असतील अल्कोहोल्स असतील असं आपल्याला याच्यामध्ये सांगायला जमते. तर विद्यार्थी मित्रांनो हे आयसोमेरिझम बद्दलचं डिस्कशन. याच्यात काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. थांबूत आपण.